शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण अंतरवली तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी डॉक्टर अरुण वाबळे सर यांच्या शेवगा या शेतावर आलेलो आहोत. तर डॉक्टर साहेब हे कुकाना येथील PHCमध्ये त्यांचा डॉक्टरकीचा जॉब पण करत आहेत आणि त्यासोबतच आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या शेतामध्ये त्यांनी शेवगा या पिकाची लागवड केलेली आहे. आणि शेवगा या पिकाची लागवड करत असताना त्यांनी शेवगाच्या पाल्याचं डिहायड्रेशन करून त्या पाल्याची पावडर ते तयार करून हे आरोग्यदायी जी पावडर आहे ती इतर लोकांना ते देत असतात. तर त्यांचे अनुभव आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपली ओळख या ठिकाणी करून द्यावी. डॉक्टर अरुण उत्तमराव वाबळे, मूळ अंतरवलीच गाव आहे माझं आणि मी PHCमध्ये 108कडे काम करतो. आणि ते करताना शेती ओढलोपारीची जमीन आहे. त्याच म्हटलं तर मोरिंगा केलं म्हणजे आपल्याला आरोग्य दृष्टिकोनातून चांगलंच आहे. 300,000वर चालते पावडर याची, म्हणून आता त्याची आपण लागवड केलेली आहे. आता ही चौथी आपली हार्वेस्टिंग आहे त्याची. तर डॉक्टर साहेब, आपण हे जी शेवग्याची लागवड केली आहे तर याच्यामध्ये कुठला वाण वापरलेला आहे? हे वलयपट्टी म्हणून आहे. अच्छा. आणि या वाणाची लागवड आपण सर्वसाधारणपणे किती अंतरावर केलेली आहे? लॅटरल आपण 10 फुटावर आहे ना, तर दोन्ही बाजून 2.5 फूट सरी करून 9 इंचवर लावलेले आहे. अच्छा. दोन्ही ओळींमधलं अंतर साधारण 2.5 फूट आहे. तर आपण हा जो शेवगा लागवड केली आहे तर याला साधारणपणे किती दिवस झाले लागवड करून? याला आता आपण जूनमध्ये केली. अच्छा. आणि आतापर्यंत आपण या शेवगा चौथी हार्वेस्टिंग. अच्छा, चौथी हार्वेस्टिंग आहे. आणि सुरुवातीची जी काढणी आपण केली तर त्याच्यामध्ये साधारणपणे किती वजन आपल्याला या ठिकाणी मिळालं? साधारण सुरुवातीला 200 किलो निघालं, नंतर पुढे फुटवे वाढल्यानंतर 300, 400, आता 400 किलो निघेल. अच्छा. तर आपण हे जे शेवगा उत्पादन घेत आहात तर याच्यामधून आपण समाधानी आहात का? अगदी नक्कीच. हां. तर शेतकरी बंधूंनो बघा, आपल्या डॉक्टरकीचा व्यवसाय सांभाळून सोबतच आपली जी शेती आहे, जी वडिलोपार्जित शेती आहे ती सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने करायची ही डॉक्टरांची या ठिकाणी जिद्द आहे. आणि हे करत असताना ही शेवग्याची काढणी जी आहे ती जर आपण महत्वाचं म्हणजे ऑर्गॅनिकच केलेलं आहे. तर डॉक्टर साहेबांनी सांगितले की संपूर्णतः नैसर्गिक आणि सेंद्रिय अशा पद्धतीने या शेवग्याची लागवड त्यांनी केलेली आहे. त्यापासून त्यांनी आतापर्यंत कमीत कमी 4 वेळा त्याची काढणी या ठिकाणी केलेली आहे. काढणी करून ते दिवसभर शेतामध्ये हा पाला जो आहे तो सुकण्यासाठी ठेवतात. तो कसा शेतामध्ये सुकवला जातो हे सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण डॉक्टरांच्या जिद्दीला आपण या ठिकाणी सलाम केला पाहिजे, कारण डॉक्टरकीचा जॉब करत करत शेती करणं म्हणजे हे सर्वांना शक्य होत नाही. परंतु अतिशय कष्टाळूपणे आपली नोकरीसुद्धा इमाने इतबारे करून ही जी शेतीचा जो छंद आहे तर डॉक्टरांनी या ठिकाणी जोपासलेला आहे. आपण आता डॉक्टरांकडून त्याची काढणी कशी करायची, त्याची वाळवणी कशी करायची याबद्दल माहिती घेऊयात. आता आपण हे झाडं आहेत शेजारी, त्याचं कट करून फांद्या इथं टाकलेत आपण तळवटावर. आणि 3 तासाने पलटी मारली की 6 तासात पाला मोकळा होतो. तुम्हाला झटकून दाखवतो. हे बघा, पाला दाखवा, खाली पाला पाडला. तर शेतकरी बंधूंना बघा, आपण या ठिकाणी बघू शकता की किती सोप्या पद्धतीने शेवग्याचे फांदे या ठिकाणी कट केल्या जातात, उन्हामध्ये सुकवल्या जातात आणि त्यापासून मिळणारा जो पाला आहे, सुका पाला जो आहे तो त्या ठिकाणी या ठिकाणी काढला जातो. डॉक्टर साहेब, आपण हातामध्ये घेऊन दाखवू शकता पाला या ठिकाणी. तर शेतकरी बंधूंना आपण बघू शकता की अतिशय चांगल्या प्रकारचा पाला जो आहे तर डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी उत्पादित केलेला आहे. आणि हा पाला ते करमाळा येथील जी आयुर्वेदिक कंपनी आहे तर या कंपनीला ते या ठिकाणी सध्या पुरवतात. आणि डॉक्टरांचा मानस आहे की इथून पुढे जसं जसं वेळ मिळेल त्यांना तर स्वतः या ठिकाणी संपूर्णतः त्याचं नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने त्याचं उत्पादन करून पावडर करण्याचं स्वतःचं युनिट डॉक्टर साहेब आपल्या शेतामध्ये या ठिकाणी सुरू करणार आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला जर शेवगा पिकाविषयी अजून माहिती या ठिकाणी जाणून घ्यायची असेल तर आपण डॉक्टर साहेबांना या ठिकाणी भेटू शकता. मी डॉक्टर साहेबांना या ठिकाणी विनंती करेल की त्यांनी आपला मोबाईल नंबर आमच्या शेतकरी बंधूंना द्यावा, जेणेकरून
ते आपल्याशी या ठिकाणी, तर या शेवग्याचा पाला कसा तयार करायचा, कसा सुकवायचा आणि कशा पद्धतीने त्याची लागवड, त्याची आंतरमशागत असेल, खतांचं व्यवस्थापन असेल, याविषयी जी महत्त्वाची माहिती जी आहे तर ही जाणून घेण्यासाठी मी डॉक्टर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपला मोबाईल नंबर आमच्या शेतकरी बंधूंना द्यावा. 9766 मराठीतून सांग. 9766 755 829. तर डॉक्टर साहेबांनी त्यांचा नंबरही या ठिकाणी दिलेला आहे, तर त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो.